वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. संसार सिंधू म्हणजे बायका पूर्ण नव्हे असं मला आपल्याला सांगायचंय. यांना काय जिंकायचंय, त्या राहायचं त्याच्यामध्ये. ज्याच्या पलीकडे जायचा असा जो संसार, तो मृत्यू संसार सागरात ज्याला मृत्यू म्हणतात, त्याला जिंकणं, त्याच्या पलीकडे जाणं. मृत्यूला जिंकण्याच्या करता जन्म जिंकावा लागतो. तसं कोण विठोबाचं भजन करतो याला किंमत आहे. ते तुकोबार आहेत म्हणून म्हणतात. आणि का पे काम जन्मभर त्याने दुसरं केलंच नाही. आणि काही आणि का काही रे धंदा देवाचं स्मरण, देवाचं नामचिंतन व्हावं एवढ्या करता आपल्या वाट्याला आलेली स्टेट देऊन टाक. इंद्रायणी टाकून दिली. कठीण आहे काय, फार कठीण अशी गोष्ट आहे. हल्ली म्हणायचं नाही कोणाला माहिती बरं का. आपण बोलूया पाणी पाणी समुद्राचं म्हणजे समजला का, म्हणजे हायकोर्टापर्यंत भांडेल विठ्ठल. आणि कशा करता वीजभर जमिनीवर वरचं पाणी गळतंय म्हणून, दुसरं काही नाही. त्याच्या डोक्यावर नव्हे, त्या अंगणामध्ये पाणी गळतंय एवढ्या करता समुद्राचं पाणी पाहिजे. यापेक्षा पैशाचा सदुपयोग काय होणार, काळाचा सदुपयोग यापेक्षा काय होणार. अगदी वेगळ्या हे सुधारतं कठीण. विठ्ठल मला सांगायचंय, राजाजींची मतं सगळ्याला आवडत व न आवडत, पण एक वेळ त्यांना असं म्हणत, आणि ते खरं आहे, ब्रेन ऑफ दी काँग्रेस ज्याला म्हणत असं तरी ते राजाजी होते. फार म्हणत त्यांनी सांगितलंय संस्कार करणं उत्तम हे शिक्षण आहे खरं. त्या विना ठीक आहे चालू द्या आपला धंदा सगळा. भगवत भजन करणारा जो आहे त्याच्या अंतःकरणामध्ये क्रांती होते. तुकाराम महाराजांनी दुसरं केलंच नाही की. आणि ते निवांत करता यावं एवढ्या करता आमचं उलट आहे. कसं काय, देऊळ बांधायला घेतलंय कशा करता, म्हणजे निवांत भजन करता येईल. अल्प त्याच्या करता कोर्ट भांडावी लागतील की. विठ्ठल देऊळ राहिलं देवळाच्या ठिकाणी, भजन राहिलं भजनाच्या ठिकाणी. खेटे घालावी लागतील, खेटे घालावी लागतील. देऊळ निर्माण करावं बरं का, लोकांना उपयोगी. पण ज्याला परमार्थ करायचे तो देवळाच्या मागे लावला तर परमार्थ नाही होणार, नाही होणार. त्याच्या करता आहे ते लोक टाकतात. नसलेलं डोक्यावर ओझ घ्या सांगितलंय घरी. पुढीला ते ओझे आपल्या माथा घे तरी कान जातीचे धनुर्धरा. मी आपल्याला फार एक महत्वाची गोष्ट सांगतो. तुकोबाराच्या भजनाचा परिणाम होत होता. त्याच्या कारण त्याच्या पाठीमागे कडक ही तपश्चर्या होती. तपश्चर्ये विना होऊच शकत नाही. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्ते विदस्मृता ब्राह्मणास्ते न वेदास्ते यज्ञास्ते विहिता पुरा. याच्यावर ज्ञानोबाराने लिहिलं आहे, हे वर्णत्रयाची जपता सृष्टी सृजन योग्यता आली तया. ओम तत्सत या नामाचा जप केला त्याने, आणि केवढं सामर्थ्य आलं. सामर्थ्य आहे जपा आपल्याकडे. आणि ऐकू येत नसेल, अष्टावधानी दशावधानी, जसं त्रिवेदी, अजून गुजरात नाव आहे त्रिवेदी चतुर्वेदी. हे कशाचं मूळ आहे हेही आता कळायचं नाही. चतुर्वेदी काय आहे, त्रिवेदी काय आहे. तसं अष्टावधानी. आमचं पुण्याला होते अष्टावधानी बरं का. आमचं आता असं आहे की आमचंच नाव आमच्या लक्षात राहतं हेच पुष्कळ आहे. बाकीचं लक्षात राहणं कठीण होऊन वाचलं सगळं. अष्टावधानी याचा अर्थ असा आहे की एकाच वेळेला 8 गोष्टी चालू ठेवायच्या. एक गुणाकार घालायचा, एक पत्त्या तळावा मांडायचा, एक सांगायचं ज्योतिषाचा प्रश्न टाकायचा. अशी 8 गोष्टी. आणि त्या ऐकून उत्तर बरोबर द्यायची त्याने. आता उलट आहे, कठीण प्रश्न का काढले आमचं दुर्दैव म्हणून तुम्ही बसलात विठ्ठल
अशी गोष्ट आहे. कठीण नाही तर परीक्षा घ्यायची कशाला, घ्यायची कशाला परीक्षा. मी तर असं म्हणणार मनुष्य बरं का की दिवसातनं 3 पेपर असावे. झालाय डोक्यात, लिहायचाच प्रश्न आहे त्याच्यामध्ये, आहे काय त्याच्यामध्ये दुसरं आणखीन नवीन का काय होणार आहे काही. नाही ते म्हणतात 1 दिवसाआड 1 वगैरे वगैरे, म्हणजे जितकं त्या प्रमाणात चालायचं. वाचलं तर डोक्यात राहणार, बाकी काही नाही. म्हणजे परीक्षा संपली की तो विषयच संपला. रद्दीवर खरं सांगायचं जरा माझे कडक शब्द खरे, पण खरी वस्तुस्थिती सांगायची मला. माझा मुख्य विषय सांगायचा. आपण थोडं भजन करा. विठ्ठल विठ्ठल पुंडली गरदे म्हणजे अवधान पाहिजे. अष्टावधानी बरं का. हे का झाले मी त्यांना विचारलं की तुमच्या ठिकाणी इतकी स्मृती आली कशी. आपण ऐका, गायत्री जपानं आम्ही गायत्रीचा जप केला, मंत्राचं सामर्थ्य आहे, पण कळायला वेळ पाहिजे. तेवढा आपल्याला वेळ काही बघू शकत नाही आपण. जर वेळ असला ना सामर्थ्य आहे. तुकाराम महाराजांनी जप केला, तप केलं, आणि त्या तपाचं फळ असं आहे की तुका म्हणे महापातकी पती होती जीवन मुक्त. हे त्यांनी सांगितलं. त्यांच्या मुखातनं शब्द आला की सुधारतो तो, इतकं त्या शब्दात वदनी. मी आपल्याला आमच्या जोग महाराजांची गोष्ट सांगितली. तुकोबाराच्या जीवनातली गोष्ट सांगतो. तुकाराम महाराजांना आणि तत्कालीन जे ब्राह्मण होते त्या ब्राह्मणांच्या सांगण्यावरून आणि रामेश्वर भट्टांच्याकडे जावं लागलं. रामेश्वर भट्टांच्याकडे गेले ते. फार थोर रामेश्वर भट्ट यांचं चरित्र आपण बघितलं, फार थोर. रामेश्वर भट्टांच्याकडे गेल्यानंतर का ते म्हणले तुला आणि अभंग करायचा अधिकार नाही, करू नकोस पडे तुकोबाराचे. ते म्हणले केले त्याचं काय करू. करू नको हे ठीक आहे, पण केले ते म्हणले इंद्रायणीच बोलव. इंद्रायणी बऱ्या बोलवल्या, त्या तरव्या वगैरे आपल्याला ठाऊक आहे. इकडे काय झालं, ज्या रामेश्वर भट्टांनी आणि तुकोबारायला सांगितलं ते पुण्याच्या जवळ एक अनगड शहा म्हणून फकीर होता, त्याची विहीर होती, तिथे स्नानाला उतरले. तो आवाज झाला. तो होता पलीकडे बसलेला. त्याने विचार केला माझ्या कानफाटे समाधान असणं वेगळी चीज आहे मला, काय ते आऊर चीज आहे, तो खरा साधू आपले ठीक होते. तो तर रागीत. त्याने सांगितलं माझ्या परवानगी वाचून विहिरीत बुडी मारतोय, बस डुबते रहो. अंगाचा दाह, पाण्याच्या बाहेर यायची पंचायत. ते जे बाहेर आले ते अंगाचा दाह. पुन्हा बुडी मार राहणार किती. ओली फडकी या अमुक करा तमुक करा, काही जमेन. ज्ञानेश्वर महाराजांवर मोठी श्रद्धा ते आळंदीला जाऊन बसले. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना दृष्टांत दिला. मी सांगत असतो आमच्या ज्ञानोबाराची जी समाधी आहे ही मुडद्याची समाधी नाही. ज्ञानोबारा जिवंत आहे म्हणून दर्शनाला जातात लोक. त्याचा मुडदा पुरलेला असता, मुडदा झाला असता कोण जाईल दर्शनाला. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना मी त्याला दृष्टांत दिला की आम्हाला सर्वांना प्रिय असणारा तुकोबा, त्याचा तुझ्याकडनं अपराध झाला, तू तिकडे जा, तिकडे जा. खरी रीती आहे. म्हणजे सही विना सुद्धा पत्र गेलं तरी सुद्धा आमच्याकडे वाटेल ते होईल. हे खरं नाही. कसं राज्य करावं हे कळत नाही. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांना काही त्यांना सुधारता आलं नसतं. त्यांनी त्यांना तुकोबाराचा अपराध झालाय, त्यांच्याकडे जा. हे गेले तुकोबाराच्याकडे. काय सांगू आपल्याला, नुसता त्यांचा एक अभंग वाचून चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती. खरं तर असं आहे की नुसत्या त्यांच्या संगतीनं पुनीत केले विष्णुदासी, पुनीत केले विष्णुदासी. पुनीत केले विष्णुदासी संगे अपुरिया संगे. त्यांच्या संगतीनं पुनीत होतो मनुष्य. किती संगती लागते.
निमिषार्थ संत संगती वास वैकुंठी कल्पांती. लोक सुधारावे तेवढ्या करता आणि कथेसारखं साधन, भगवंताच्या कीर्तनासारखं साधन घेतलं तर काय होणार नाही. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. उत्तम चरण वंदिता. कथा त्रिवेणी संगम. तुकोबाला सांगतात कथा ना, गंगा यमुना सरस्वती हा जसा त्रिवेणी संगम आहे तो चांगलाच आहे, पण त्याच्याही पेक्षा काकणभर जास्त असा महत्वाचा हा संगम आहे कथेमध्ये. म्हणून कथेला न बोलावता जाऊ. काही भेटतात आम्हाला, काय येणार का कथे, आम्हाला आमंत्रण कुठे, आमच्या घरचं काय लग्न आहे काय, आमंत्रण तुझ्या कल्याणाकरता कथेला जायचंय विठ्ठल. आपलं कल्याण व्हावं. कथा त्रिवेणी संगम, ही त्रिवेणी का महत्वाची, देव भक्त आणि नाम. हो, कसे करी वा जे कीर्तन करतो ना, ते ज्याचं कीर्तन तो करीत असतो तो ऐकायला उभा असतो. पूज्या पूज्यमान कथे उभे हरिजन. ज्याची कीर्ती वाखाणती तेथे ओसरते मोती. पूज्या पूज्यमान कथे उभे हरिजन. हरिजन म्हणजे आत्ता आपला शब्दातला अर्थ वेगळा आहे, त्यावेळेचा अर्थ वेगळा. हरिप्रिया, हरिला प्रिय असणारे अशा तऱ्हेचे जे भगवत भक्त आहेत ते कीर्तनाला उभे असले. तेवढी तुकोबाराने स्तुती केली ना. पूज्य जो देव त्याचाही पूज्य असणार, म्हणून देव कीर्तनात उभा असतो असं आहे. देव बसत नाही, त्याला माहिती बसलं की डुकली विठ्ठल. ज्याची कीर्ती वाखाणती तेथे ओतरे, म्हणून कीर्तीतनं उठून जाऊ नये, कीर्तनातनं उठून जाऊ नये असं जे शास्त्र आहे ना, त्याचा खरा अर्थ असा आहे की ज्या वेळेला कीर्तनकार कीर्तन करीत असतो त्यावेळेला ते कीर्तन श्रवण करण्याकरता देव उभा असतो. कलेक्टर जुना, हल्ली काही मला कल्पना त्याची, पण जुना कलेक्टर अधिकार वगैरे असणारा असा त्याचा दरबार आहे अशी आपण कल्पना करा. आपण बसलो, उठून जाऊ का, नाही जाणार. कलेक्टरचा अपमान आहे तो. तसं कीर्तनातनं जर उठून गेला मनुष्य, बुवाचं काय जाते, बुवाचं जाणार. आपण गाठोडं घेऊन जाल, आपण गाठोडं घेऊन जाल. मला वाटतं आपल्या लक्षातच आहे मला काय म्हणायचं. देवाचा अपमान केल्याच्या पातकात देव उभा आहे. अहो म्हणून आरती, देव दिसत नसला म्हणून काय झालं, आरती कोणाची, जो श्रवण करणारा देव आहे त्या. म्हणून आरंभी आरती नाही, मागून आरती. ते काही सगळं त्याला वेगळंच रूप. आता आरत्या आहेत असं ऐकतो विठ्ठल. खरं त्याचा वेगळाच असा अर्थ आहे हा, बरं काय. एकीकडे असते आरती आणि एकीकडे लोक त्या बुवाच्या पायाला धक्काबुक्की करतात. बाबा आरती धरली आहे कशा करता, मग बुवाच्या पायाला माझ्या जवळ काही ना म्हणणं नाही, पण आरतीच्या वेळेला नको ते. आरती ही जो श्रवण करणार आहे त्याची आरती असं खरं आहे, देवाची आरती आहे ती. पूज्या पूज्यमान कथे उभे हरिजन, ज्याची कीर्ती वाखाणती तेथे ओतली ते मूर्ती. जशी सरस्वती गुप्त आहे तसा हा भक्त दिसतो. देवाचं नाव कानावर ऐकू येतं आपल्याला, आणि जो श्रवण करणारा देव आहे तो जरी दिसत नसला तरी सुद्धा आहे असं मला तुकोबाराने म्हटलंय. समाधी लागून उभा तेथे देव जो आहे हा तिथे उभा राहतो. असं असल्यामुळं
जो कीर्तन श्रवणाला जातो तो ज्या त्रिवेणी स्नान करतो त्याला काय मिळतं? जळती दोषाचे डोंगर तुकोबाला सांगतात जळती दोषाचे डोंगर. आपल्या ठिकाणी जी पातक आहेत काय आहे? प्रायश्चित्त या नावाचं एक कर्म आहे. नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त आणि निषिद्ध. आपल्या शास्त्रकारांनी इतका मानवी जीवनाचा विचार केला इतका फार थोड्या लोकांनी केला. त्यांना माहिती आहे की आम्ही नियम घातले पण मोडायचे, आपण माणसंच होत नसेल म्हणून मोडला जर जसं कायद्यामध्ये आणि मोडला कायदा तर त्याला शिक्षा सांगितलेली असते तसं आमच्याकडे शिक्षा नुसती नाही. खरं सांगू शिक्षा याचा अर्थच खरं प्रायश्चित्त आहे पण त्याचं संपलं. इट ऑट टू बी प्रिव्हेंटिव्ह असं आहे. ज्याला आपण शिक्षा म्हणतो ते खिशातनं काढून 2000 ठेवले असं नव्हे, ही शिक्षाच नाही. शिक्षा याचा अर्थ असा आहे तो पुन्हा करणार नाही असं त्याच्या लक्षात राहावं. विठ्ठल 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 नाही तर त्याला शिक्षा नव्हे. जळती दोषाचे डोंगर. तुकोबाराज सांगतात कथा श्रवण करणारा जो आहे तो पातकी का असेना पण त्याच्या कानावर जर त्यांचे शब्द पडले तर त्याच्या ठिकाणचे दोष जातात. जसं प्रायश्चित्त आहे. प्रायश्चित्ताचा जो पण भगवद्गीते म्हणतो भगवंताच्या कथेचं श्रवण फार मोठं प्रायश्चित्त आहे. त्या भगवंताचं नाव भगवंताची कथा फार मोठं प्रायश्चित्त म्हणण्याचं कारण असं आहे आपल्या शास्त्रामध्ये प्रत्येक चुकीला प्रायश्चित्त आहे. समजा संन्यासी आहे, शास्त्रीय उदाहरण जर द्यायचं आणि त्यांच्याकडनं द्रव्य ग्रहण रूप जर दोष झाला तर त्यांनी 3 दिवस उपवास करावा, पैसा टाकून द्यावा. पण ते केलं असताना त्यांनी जे पैशाचा अपार नव्हे पैशाचं सेवन केलं तेवढंच दूर होईल. ज्ञाता दोष परिहारार्थम हे नाही. जे ज्ञात आहे त्याच्याकरता सांगितलं गंगा स्नान तसं नाही. ज्ञाता दोष परिहारार्थम आपल्याकडनं जाणून हो वा जाणून हो आपल्याकडनं जी पातक झालेली आहे ती दूर करण्याचं सामर्थ्य गंगेमध्ये. पण भगवंताच्या नामामध्ये त्याहीपेक्षा मोठं त्याला साधारण प्रायश्चित्त म्हणतात. मी आधी सांगितलं हे असाधारण प्रायश्चित्त. भगवंताचं नाम आणि गंगा स्नान हे साधारण प्रायश्चित्त. साधारण याचा अर्थ असा सामान्य नव्हे. साधारण म्हणजे कोणतेही पातक का असेना त्याचा दोष दूर करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे त्याला साधारण प्रायश्चित्त म्हणतात. गंगा इतकी पाप हरण करणारी का तर भगवंताच्या चरणांगुष्ठापासून ती निघाली म्हणून. पण भगवंताचं नाम हे इतकं आहे की नाम आणि नामी एकच आहे. विठ्ठल या नामा नामी आश्रयो तैसा अभेद असे. तेव्हा भगवंताचं नाम हे इतकं मोठं शुद्ध करणार आहे की त्याच्या इतकं शुद्ध करणार. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. या 9व्या अध्यायातला जो श्लोक आहे ना तुमचा अभ्यासच चालू आहे. तेव्हा काही बहुत सांगतो झालं थोडं भजन करा. विठ्ठल मला ज्ञानेश्वरीच्या अभ्यासावर आत्ता व्याख्यान करायचं बरं का. पण अभ्यास कसा करावा आपल्याला ओघानं ह्या श्लोकाशी काही संबंध आहे म्हणून सांगायचं आपल्याला. श्लोक एवढाच आहे आणि मला त्यातला एवढंच तुकडा सांगायचं आहे. सततं कीर्तयन्तो मां यतन पुढचा भाग यतंतश्च. हे कोण हे कीर्तन करणारे? ज्ञानेश्वर महाराजांनी कोण कीर्तन करणारे आहेत हे या श्लोकाच्या वरती 1-2 ओव्या त्यात सांगितले. आणि काय कीर्तन करतात हे किंवा 1.5 ओवीतच सांगितलंय. बाकी सगळ्याच्या कीर्तनाचा परिणाम सांगितलाय. आपण बघा त्याचं जे विश्लेषण केलं ना श्लोकाचं तर आपल्याला आढळून येईल कोण कीर्तन करणार आहे. मीच हो नि पांडवा करती माझी सेवा
मागच्या वेळेस ना महात्मा नसतुमा त्यांच्या कीर्तनाचं फल आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे जे मी आपल्याला पुढे सांगणार आहे ते त्यांच्या कीर्तनाचं फल आहे. कीर्तनाचे निनतनाचे नाचले व्यवसाय प्राश्चित्तांचा धंदाच बसला. अकुर्वन विहितन कर्म निंदितं च समाचरन् प्रसक्तश्चेंद्रियार्थेषु प्रायश्चित्तीयते नरः. म्हणून स्मृतीमध्ये कोणाला प्रायश्चित्त सांगितलं तर अकुर्वन विहितन कर्म, आपल्या वाट्याला आलेलं कर्म करीत नाही, जो पापकर्म करतो त्याला प्रायश्चित्त सांगितलंय. ज्ञानोबाला सांगतात प्रायश्चित्ताचा धंदा बसला. प्रायश्चित्ताच्या बरोबर मनुष्य मनुष्याला वळण लावून एवढ्याकरता शास्त्राने नियम सांगितले. ते म्हणतात यम म्हणे काय यमावे, दम म्हणे काय दमावे. सगळ्यात फजिती झाली या तीर्थांची. तीर्थे म्हणते काय खावे, दोष औषध अशी नाही. आम्ही एक गोष्ट सांगत असतो. एक डॉक्टर म्हणा वैद्य म्हणा असे होते. त्याने आपल्या मुलाला MBBSच्या गावीकडे म्हणतात असं केलं. म्हणजे त्याची परीक्षा पास झाली, पण त्याची जी प्रकृती होती ना त्यात काही बदल झाला नाही. त्याची अशी सूक्ष्म इथे फुंकलं बोयसर. आता हा काय बरं करणार, पण धंदा आहे. तो शिकला होता मटेरिया मेडिकल वगैरे वगैरे सगळं, पण ज्याला इंग्रजीत कॉमन सेन्स म्हणतात ना ती काही पुस्तकातनं देतात. माझी काही चमत्कारिक वस्तू आहे ती बरं का. व्यवहार ज्ञान ज्याला म्हणतात, व्यवहार ज्ञान ते काही येत नाही, ते उपजत असतं. तेव्हा व्यवहार ज्ञान मिळतात या पास झालेल्या वैद्यांना. त्यांनी आपलं जे दवाखाना ज्याला म्हणतात म्हणजे दुकान औषधाचं वगैरे वगैरे, तेव्हा तपासण्याचं जे दुकान ते घातलं कुठे, शिरोळ. तुम्ही ऐकलं ना कोणामध्ये, कोल्हापूरच्या अलीकडे मिरजेच्या तिथे. म्हणजे जिथली सगळी माणसं सफरचंद लाल बुंद माणसं असं गाव, तिथे ही काकडी गेली आणि तिथे घातला दवाखाना. आता यांचा दवाखान्याची मजा झाली की यांची पाटी जी यायची MBBS वगैरे ती आपल्या गुड्स ट्रेननी येत होती बरं का. आपली रेल्वे ती वेळेवर आली वस्तू म्हणजे मग कठीणच आहे. तुमच्यासारखा अनुभव आमच्यासारखा खूप चांगला आहे सांगायचा तो भाग वेगळा. पाठीविची मागून आली यायची होती. हे गेले तिथे नेहमीप्रमाणे एक टेबल खुर्ची आणि बाटल्या दोन ठेवल्या. हुशार असतात खेडेगावातले लोक, आपल्याला कल्पना येत नाही. ते एकदम जवळ येत नाही तरी आम्हाला तर कीर्तनाचा अनुभव आहे ना. कंदील बिंदिल घेऊन असे दूर बसतात, काय बोलतोय बुवा हा. आणि मग बघून जर प्रेम बसलं तर मग जीव देत, पण बघतील ती. तेव्हा लोक यायचे असे बघायचे. तो म्हणला असं आपण नवीन आहोत एकदम कसे येतील. एक दिवस एक मनुष्य धैर्य करून गेला, बसला त्यांच्या समोर. वैद्यबा खुश गेले की आला गिराई. तो बोलू लागला बरं का, वैद्यबा बोलायचा बरं केलं गावात. याला वाटलं या गावात वैद्य नव्हते आणि मी आलो म्हणून बरं केलं म्हणतो. त्याचा अर्थ अगदीच वेगळा होता. बरं केलं त्याला, काही काळजी करू नका. त्याला वाटलं इथे चांगलं मिळत असे. हे बघा आमच्या गावच्या विहिरी अशा आहेत की त्यांचं नुसतं पाणी द्यावं तरी सुधारतात. तुम्ही काही काळजी नका, चांगले लाल होऊन जाल. असा जिथे गावातला भावना आहे तिथे या वैद्याचं काय चालणार. तसं या भगवंताच्या कथे पुढं कोण विचारतो. तीर्थे म्हणती काय खावी, दोष औषध असी नाही. माझे निनाम घोष गौरवे नाहीची करती विश्वाची दुखे. जगत महासुखे दुमदुमीत भरली. तात्पर्य सांगायचं मला आपल्याला ही कथा करणार ना त्या कथेचा परिणाम कीर्तन करणारा जो आहे त्याच्यावर अवलंबून आहे. खरा तुकाराम महाराजांचे कीर्तन करणारे आहेत, त्यांच्या कीर्तनामध्ये श्रवण करणारा जो आहे हा त्याची बुद्धी पालटते. बुद्धीचा पालट तुकोबारांनी म्हटलंय. आणि काची बुद्धी दुष्ट नाचे म्हणून सदा कोणाची पालटते तुका म्हणे तुका म्हणा
या अभंगाच्या शेवटच्या कडव्यामध्ये. आणि उद्धार भगवंताच्या नामाच्या योगाने कोणाचा होतो सांगतात. समाजातले जे निकृष्टातले निकृष्ट दारुड्या. खरं आमच्या वारकरी साधू संतांनी फार काम केलंय. गळ्यात माळ घालत असताना जे पिणारे नाही त्यांचा प्रश्नच नाही, पण जो पिणारा वर्ग आहे त्याला शपथ घ्यावी लागते की मी दारू पिणार नाही. तुम्ही खानदेशात वगैरे वर्गात चला आणि तिकडे बघा या लोकांनी मोठं कार्य केलंय. काय केलंय ते काय जण होऊ शकत नाही. दारू पिणारा स्वतः तो काय दारूचं बंदी करणार वा. होऊ शकत नाही. होऊ शकत नाही. मी सांगत असतो आपलं चौथं लग्न करून येणारा मनुष्य ब्रह्मचारी यावर व्याख्यान देते. मला एकदा पाहिजे बरं का अध्यक्ष मी स्वामी विवेकानंदावर व्याख्यान. आणि व्याख्यान देणारे 65व्या वर्षी 30ं लग्न करून आले. विठ्ठल मोठे साहित्यिक आहेत. मला नाव काही सांगायचं नाही, पण माझी 45 हो. मी बोलावं काय आता. काय चाललं आपलं एक साहित्यिक व्याख्यान एवढंच त्याला. कीर्तन रे कीर्तन ही वेगळी चीज आहे. काय कीर्तन ज्याला आपण म्हणतो ती वेगळी चीज आहे. काही करमणूक नव्हे ती अंतःकरणाच्या शुद्धीचा मार्ग. मी सांगितलं की या अभंगाला एक विशेष प्रकारचं महत्व आहे. मी सांगत असतो की साखर ही गोड गुळ ही गोड असं जरी असलं तरी सुद्धा साखरेची गोडी गुळाला नाही. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे चहा पिणाऱ्याला विचारा साखर ते साखर दोन्ही गोडच आहे. तसं तुकोबाराचे सगळे अभंग गोडच आहेत, पण प्रत्येकाची चव काही वेगळी. या अभंगाची चव या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या स्वतः संबंधानं न बोलणारे अमानित्वम अदंभित्वम अहिंसा शांतिरर्जवम असे अक्षरशः अमानित्व ज्यांच्या ठिकाणी ते तुकोबाराय आपण काय मिळवलं, आपण कोणत्या साधनाने मिळवलं असं सांगतात. की लोक म्हणतील की काय हो सोनं पण ते वारकरी आहेत त्यांना धंदा उद्योग टा कुठनं हे काय दरवर्षी कसलं भजन करतात तेच ते तोच विठोबा आणि तोच ज्ञानोबा. विठ्ठल ते नवीन युगासारखं विज्ञान आहे. नवीन विज्ञान शिका बरं का. मला विज्ञान काय आहे नाही निंदा निंदितून प्रवर्तते किंतु स्तोतून विधेय. मला भगवन नामाचं आणि कीर्तनाचं महात्म्य सांगायचं आहे की समाजामध्ये त्याला काय स्थान आहे, समाजामध्ये त्याला काय स्थान आहे आणि केवढं उच्च असं स्थान आहे हे सांगण्याकरता म्हणून मी हा प्रस्ताव करून आलोय. तुकाराम महाराज या अभंगामध्ये तेच मला वाटतं त्याने म्हटलं असं की काय हो तुम्ही दुसरे आमचे प्रोफेसर रानडे गुरुजी बरं का मोठे 8-8 तास ध्यान करणारे हुशारातले हुशार असे. त्याला काही का हो तुम्ही काही सामाजिक अमुक तमुक काही कार्य करत नाही. आम्ही एवढंच करतो. पुष्कळ जेवढं जरी झालं ना पुष्कळ झालं. ज्याचं थोडंसं असतं पण उच्च न कळण्यासारखं असतं त्याचा अभिप्राय सगळ्यांना कळत नाही. महात्माची जे लोक चेष्टा करीत सुद काय काढणार यानं काय होणार त्यांना कळणार नाही की याच्यातनं काय निघणार आहे. तसं भगवंताच्या नामातनं काय निघेल त्याची काय शक्ती आहे हे नुसते बरोबरचे पाहणारे लोक आहेत त्यांना कळणार नाही. हा नुसता देवाचं वचन करीत बसला समाजाच्या काही उपयोगाचा नाही. तू काय करतोय संख्या वाढवतो विठ्ठल ते उच्च मूल्य जगवतात. उच्च मूल्य ज्याला म्हणतात ती ते जगवतात आणि ते जगवणं लोकांना सामान्य मनुष्याला कळत नाही. असं कळत नाही. तुकाराम महाराजांना म्हटलं असं की व्हा तुम्ही एवढं करतात सदान कादान कीर्तन हे काय ते म्हणतात आणि का रे का सांगण्याचा माझा मुद्दा असा आहे की या अभंगामध्ये तुकाराम महाराज भगवंताच्या नामाचं महात्म्य व्यक्तीच्या जीवनामध्ये केवढं आहे त्याला स्थान आहे ते त्यांची ठिकाणी सांगितलं. फार मोठं सांगितलेलं आहे. या अभंगामध्ये ते जे आपलं सामाजिक जीवन आहे त्या सामाजिक जीवनामध्ये भगवंताची कथा काय सगळ्याला वेगवेगळं म्हणतात कथड्याही म्हणतात. असे धंदा आहे नवीन म्हणाय मी काय ऐकले पूर्वी की ज्याला दुसरा धंदा करता येत नाही त्याने मास्तरी व्हावं नाही तर कथेकरी तरी व्हावं. म्हणजे दोघांना काही लागत नाही काही म्हणजे अक्कल अशी लोकांची कल्पना आहे. असं खरं नव्हे. शिष्य कथा करण्याकरता नुसतं पांडित्य असून चालत नाही. आचार लागतो अनुभव लागतो तर त्याला किंमत आहे ही किंमत राहणार नाही. आपण लक्षात ठेवा त्याच्या पाठीमागं फार आहे.
तूर्त एवढाच भाग सांगायचा आपल्याला की तुकाराम महाराज या अभंगामध्ये आणि सांगतात करायचंय काय याने जर होत नसेल तर दुसरं याने जर एकाने एकाला विचारलं होतं बरं का आता तुम्ही पुढे काय करणार ते आतापर्यंत केलं ते का पश्चात्ताप होण्यासारखं केलं असं ज्यांचं असेल त्यांना प्रश्न विचारले ठीक आहे ज्याने माझा बोलून बाहेर असताना आज बाहेर शुद्ध आहे त्याला विचारलं तुम्ही पुढे काय करणार हेच करणार तसं तू बाबा म्हणतात करायचं काय आणि का बे आम्ही विठोबाचे नाम एक देवाचं विठोबाचं नाव आम्ही घेणार याच्यामध्ये आम्हाला जे सगळं करायचं आहे आम्हाला जे सगळं साध्य करायचं आहे ते पुरवण्याचं याच्यामध्ये सामर्थ्य आणि का ते काम नाही आता इतर जी काही साधनं आहे त्या साधनाचं काही आता गरज राहिली नाही त्या साधनांचं काय झालं काय ते जी साधनं आहेत त्यांचं काय झालं हे तुकोबारा रूपकानं सांगतो राज्यभार मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर म्हणजे साध्य जी परमात्म वस्तू ज्याला मोक्ष म्हणा देव म्हणा तिकडे जाण्याच्या ज्या वाटा आहेत त्या वाटामध्ये दोन प्रकार आहेत एक सूक्ष्म आणि एक दुस्तर न समजणारी सांगेल आपल्याला पुढे न समजणारे असे कोणते वाट आहे दुस्तर म्हणजे जरी कळलं तरी आचरण करणं कठीण आहे आपल्याकडनं होणं कठीण आहे एक कळणंच कठीण आहे पुरी दुसरं कळलं तरी आचरण करणं कठीण आहे तुकोबाबा म्हणतात आम्ही मोठं कार्य केलं आणि ते नुसतं एवढं करून मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर काय आहे लहानशी वाट आहे आपण आता माझी जरा कल्पना बाबा चमत्कारी कशी मी बाबा चमत्कारी म्हटलं याचं कारण असं आहे मी असं म्हणणारा मनुष्य आहे की सज्जनगडावर मोटर जाऊ नये बद्री केदारला मोटर जाऊ नये तुम्ही म्हणा तुम्हाला जायचं नाही म्हणून म्हणता नाही मोटर गेला तर शोक म्हणून जा यात्रा म्हणून आहे विठ्ठल ती मी सांगितलं सज्जनगड तिथे आली ती माणसं चांगले लोक आहेत ते मी त्यांना सांगितलं कृपा करा सगळं करा पण मोटर वरती येईल असं करू नका नाहीतर मुंबईच्या हौशी हवा खाण्याला लोक जे लोक आहेत त्यांचं एक ठिकाण होईल होतं उन्हाळा आता महाबळेश्वर महाग झालाय सज्जनगड एवढ्याकरता सज्जनगड नाही त्याचं काही एक पावित्र्य आहे आणि ते पावित्र्य रक्षण करण्याच्या करता म्हणून काही गोष्टी आवश्यक आहेत असं मला आपला तुकाराम महाराजांनी आणि दुस्तर आणि सूक्ष्म अशा ज्या वाटा त्या मोडल्या म्हणजे त्यांचा द्वेष करून त्यांच्या विरुद्ध हात्यार घेऊन नाही केला राज्यभार आईचा हो त्याने जो रस्ता काढला तो असा की जिथे बकरीला जाता येता अशा ठिकाणी जायचं असं कठीण आहे जाणं आपल्यासारख्याला आता तसं रे रॉयल रोड हम रस्ता कोणीही जावं एकट्या दुकट्यामध्ये गोड पायद गजद केला राज्यभार झाले ऐसा असा हा चतुरंग सैन्य ज्याच्या युगानं जाऊ शकेल असल्या तरीचा रस्ता आम्ही केला पुढे सांगायचा दृष्टांत आपल्याला आताच सांगितलं तरी चालेल पुढे सांगू पूर्वी आपल्याकडे लोक काशी यात्रेला जात आता त्यापेक्षा जरा वेगळं होतं त्यावेळेला मोठे गावात कोणीतरी श्रीमंत निघायचे मग तिथल्या गावातली जी माणसं असायची यांच्या आश्रयानं म्हणा ह्यानं अशा बैलगाड्या करायच्या आणि मग 10-10, 20-20 जसे पूर्वी आमच्या पंढरपूरला वारीला असे ना 100 गाडी लागलेली असायची तसं गाड्या वगैरे करून लोक जायचे आता काळ बदलला असा पूर्वी गेलेला जो एक गृहस्थ त्याच्या बरोबर ज्यांच्या गाड्या होत्या त्यांची नातवंड होती हाही नातवंडाचा होता जळगाव त्याचा नातू होता यांनी जाहीर केलं म्हणजे 1965 सालात बरं की आम्हाला आता काशी यात्रेला जायचं आहे मग ज्यांच्या बैलगाड्या होत्या त्यांची नातू होती ते आले आणि त्यांनी भाऊसाहेब
म्हणजे आनंदाची गोष्ट आहे वा. काय तुम्ही काशी यात्रेला जाणार, मग आमच्या बैलगाड्या आहेत, तो मागील का शे. आता काय करायचं, निद्रे ते सुख न मोडे, ताशी 90 मैल मार्ग सांडे. करायची नाही ते बैलगाडी, ताशी कोस म्हणजे जास्तीत जास्त धावली गाडी. फार झालं तर महादेवी पण पुढे नाही यायची. असल्या ह्या गाड्या मुलां निघतो कोण ते म्हणलं, निद्रे येते सुख न मोडे, मार्ग तरी बहुसार सांडे, ऐशा सुखासना सांगडे सोपे होय. असा हा राजमार्ग झाला आणि का रे हा कोणता राजमार्ग, तो या अभंगाच्या आणि 3ऱ्या कडव्यात सांगतात. हा तो राजमार्ग. लावणी मृदंग श्रुती टाळ, श्रुती म्हणजे विणा, विणा टाळ पखवाज हे लावून म्हणजे एकमेकाजवळ ठेवून नव्हे, एका सुरामध्ये याला सुद्धा खरं महत्व आहे बरं. काय म्हणजे जर कुठेही मर्यादा घातली नाही तर कुठपर्यंत आपण खाली जाऊ याचा पत्ता नाही. गंध लावणं ढोंग आहे की सामान्यतः ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा हे विषय कोणाचे, ज्याला इतर काही जमत नाही त्याचे. म्हणजे शाळेमध्ये मुलं जर असली आणि आम्हाला अनुभव यायचा, आनंदीला शाळा आहे, त्या शाळेमध्ये एक मुलं आणलं होतं, एकाने खरी घडलेली गोष्ट आहे. मी त्याला विचार काय रे, अरे तू आपला मुलगा इथे ज्ञानेश्वरी शिकायला घातला, तुझ्या गावात शाळा नाही का? बाबा म्हणा आहे शाळा, मग याला नाही घातलास? माझ्या भाषेत सांगायचं त्याला इतकं नाही सांगता आले. अहो म्हणला माझा मुलगा असा आहे की आपला विषय पक्का व्हावा एवढ्या करता प्रत्येक येथे 3-3 वर्ष राहतो, म्हणजे ठड निड असा. मग म्हणलं तुमच्या घरी शेती नाही का? आहे म्हणला, पण तिथे नांगराला धरला चालेन. म्हटलं आधी तर बघावी ज्ञानेश्वरी. विठ्ठल इतकी ज्ञानेश्वरी सोपी नव्हे. खरं सांगायचं म्हणजे आपण जरी पंडित असलात तरी सुद्धा आपल्याला ज्ञानेश्वरी समजेल असं ना. त्याचे काही संकेत आहे, त्याच्यात काही अनुभव आहे, आणि असा संकेत अनुभव असला आणि तो मोठा उच्च दर्जाचा असा अनुभव आहे. असा असल्यामुळं तो समजणं ग्रंथ कठीण आहे. त्याच्याकडे प्रवृत्ती आणि ती ही सुशिक्षित लोकांची व्हावी ही आनंदाची गोष्ट आहे. काय आपल्याकडे आता उलट आहे, अपेक्षा म्हणतात जितकं ज्याला ज्याची माहिती नाही तितका तो ते कार्य करायला अधिक योग्य. असं काही दुर्दैवाचं झालंय खरंय की ज्याला ज्याची माहिती म्हणजे अनप्रेज्युडिस व्ह्यू तो घेऊ शकतो. त्याला जर माहिती असलं ना तर मग त्याची मतं ठरलेली असतात आणि यामुळं ती मतं गढूळ असण्याचा संभव असतो. आणि जिथे काहीच नाही, कोरी बाकी आहे, तो उत्तम घेऊ शकतो. हे सांगण्याचं कारण असं आहे की जी गोष्ट ज्ञानानं होते, जाणीवेनं होते, त्याला अधिक किंमत आहे. तसं शिक्षित मनुष्य आणि तो जर ज्ञानेश्वरीकडे वळला तर तो अधिक चांगलं करेल असं मला सांगायचं. अज्ञानी मनुष्याच्या पेक्षा ज्याला व्याकरण येतं, व्याकरण आलं म्हणजे ज्ञानेश्वरी येईल असं नव्हे, पण ज्ञानेश्वरी येण्याकरता व्याकरण लागतं हे तितकंच खरं आहे. व्याकरण आलं म्हणजे ज्ञानेश्वरी येईल असं नव्हे, पण ज्ञानेश्वरी समजण्याच्या करता व्याकरणाची गरज आहे. खरं सांगायचं म्हणजे शुद्धलेखनाची सुद्धा गरज आहे. त्याच्या विना होणार नाही, काहीतरी होऊन जाईल. मला आपल्याला हा विषय सांगायचा नाही जास्त. ज्याला संसार म्हणतात तो संसार म्हणजे काय भगवान म्हणतात, तेषाम अहम समुद्धरत मृत्यू संसार सागर भवामी नचिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम जन्म मृत्यूची या लाती धरमती या सृष्टी ते देखोन या पोटी ऐसे झाले भव सिंधू ते निमारी कवनासी धाकनुपजे
संसार सिंधू म्हणजे बायका पोरं नव्हे असं मला आपल्याला सांगायचं आहे. यांना काय जिंकायचंय त्या राहायचं त्याच्यामध्ये. ज्याच्या पलीकडे जायचा असा जो संसार, तो मृत्यू संसार सागरात, ज्याला मृत्यू म्हणतात, त्याला जिंकणं त्याच्या पलीकडे जाणं. मृत्यूला जिंकण्याच्या करता जन्म जिंकावा लागतो. जो जन्माला आला नाही त्याला मृत्यूची कसली भीती बुवा. जो जन्माला आला ना, ज्यातस्तेही ध्रुव मृत्यू ध्रुवन जन्म मृत उपदेते ना, ते जे उपदेत ना, वांझेच्या लेखाला मृत्यूची भीतीच नाही. वांझेचा जो लेख आहे त्याला भीती कसली आली, यार तो जन्माला जाऊ नये. तो जन्माला आला त्याच्या पाठीमागं मरण. आणि जन्म आणि मरण ज्याला संसार म्हणतात त्याचं कारण असं आहे, या सगळं आलं ज्याला आपण दुःख म्हणतो ना, सगळं संसार खरा जर म्हणायचा असला तर दुःख. संसार संसार म्हणून ज्याला म्हणतात त्याचं दुसरं नाव आहे दुःख. दुःख कोणाला हवाय बा. मदरागी दुःख भावे ऐसे कोणी भावी ना जीवे, अप्रार्थिता दुःख भावे येणे न संभवे स्वतंत्रता. सांगायचं रस्त्याचं आहे संसारातून तरायचं. आपण ह्याचा अर्थ लक्षात ठेवा, म्हणजे दुःखाच्या पलीकडे जायचं. विठ्ठल मला आपल्याला विचारायचं आहे, हे विमान शिकवात विद्यार्थी होईल का? अगदी वैमानिक आहे, त्याची आवडती बायको मेली, रडेल की नाही? रडणार. पोरं मेली, रडणार. आजारी पडले, रडणार. ज्याला आम्ही संसार म्हणतो त्याचं दुसरं नाव आहे रडणं, त्याचं दुसरं नाव आहे शोक, त्याचं दुसरं नाव आहे दुःख. हे सगळी एकच आहे. तुकाराम महाराज ज्याच्यातनं तरायचं म्हणतात ना, तो जो संसार आहे तो संसार म्हणजे मृत्यू संसार सागरात जन्म मृत्यू का सकल दुःख धामे भुंजी गती जे मृत्यू जन्मे. सकल दुःख धाम जो जन्माला आला त्याच्या मागे ताप. वेश तरुची वाडी तापत्रयाग्नीची सगडी मृत्यू घातासी कोरोंडी सांडली आहे. पंचक्लेश रामसदा विद्या अस्मिता राजद्वेषणा विवे. तर हे जे क्लेश आहेत, हे जे दुःखाला कारणीभूत आहेत ना, हे कोणाच्या मागे आहेत? जन्माला आलं त्याच्या मागे आहेत ते. जो जन्माला आला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्या पाठीमागं दुःख नाही. इतकी सगळी जी व्याख्या केली ती एवढ्या करता की करायचं कशातून? तरीच करावे. तुकाराम सांगतात की तरच तराव, म्हणजे तरच दुःखाच्या पलीकडे जा, जन्म मृत्यूच्या पलीकडे जा. त्यानंतर जन्म मृत्यूच्या पलीकडं दुःखाच्या पलीकडं जाणं हे कोणाला नको आहे. लोकांना कळत नाही म्हणून लोक म्हणतात आम्हाला परमार्थ नको, आम्हाला वाचन नको. याचं खरं कारण असं आहे की यात काय आहे हे त्यांना माहिती नाही. आपल्याला काय हवं हे माहिती. त्यांनी विचारच तसा केलेला नसतो कधी. चाललाय पीछे से आई और आगे ढकाई. आपलं सगळं जे जीवन आहे ना ते जीवन असं चाललंय सगळं. काकू असं करत होते, काका असे करत होते, दादा असं म्हणत होते, बापू असं म्हणत होते. असं याच्या पलीकडं याला स्वतः विचार करणं म्हणून ज्याला म्हणतात ना, की कसा करता आपलं हे जीवन आहे, कसा करताय, याच्या पलीकडे काही जाता येईल किंवा नाही. आमची जी सगळी शास्त्र आहे ते सगळी शास्त्र याच्या करतायत की जीवाला नको जे दुःख एकच भाग सांगायचं. तुम्ही म्हणाल बुवा कशाला सांगताय? अहो दुःखाची निवृत्ती लौकिक उपायानं होते. मणी मंत्र औषधी त्याला कशाला पाहिजे तुमचं ब्रह्मज्ञान? म्हणे कुटुंब आटपलं, उघडा भाष्य करायचं का? आता मुहूर्त सुरू झालेत ना लग्नाचे, पुन्हा शुभमंगल करायचंय काय? त्याला तुमचं शास्त्र हे कोणीच म्हणे की दुःख जे आहे हे लौकिक उपायानं नाहीसं होतं. ताप आला लौकिक उपायानं नाहीसा होतो. कुटुंब गेलं, मुलगा नाही लौकिक उपाय, दत्तक घ्या, चालू गाडी. तेव्हा आपल्याला होणारं जे दुःख आहे त्याचा नाशा करता म्हणून आणि ब्रह्मज्ञानाची काय गरज? लौकिक उपाय तर पुष्कळ आहे. मला एकच भाग सांगायचा, लौकिक उपायानं कायमची निवृत्ती होत. आपलं कुटुंब आटपलं म्हणून माणसं दुसरं कुटुंब करतात, पण त्यांच्या लक्षात येत नाही पहिली मेली तशी काय मरणार नाही. विठ्ठल नाशिवंत देह मणी मंत्र औषधी
याने निवृत्ती होते ही काही काळ टिकणार. लयरूप निवृत्ती ज्याला म्हणतात, दुःखाची सकारण निवृत्ती. माझं म्हणणं आपण दुःखाची सकारण निवृत्ती ब्रह्मज्ञानाविना होतच नाही. ज्याला संसार म्हणतात त्याचं कारण आपल्याला सांगतो, म्हणजे लक्षात आपल्याला जे सगळं दुःख भोगावं लागतं ना त्याचं कारण देह तादात्म्य. जन्म मृत्यू हे सगळे देहाचे आहेत. जन्म कोणाचा होतो? आत्म्याचा का? गीता काय सांगते? न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूया अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीराचं तसं नव्हे, अव्यक्तादीनि भूत व्यक्त मध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिजीवना. शरीराच्या पाठीमागं जन्म आहे. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते नश्यति. हे षड्विकार शरीराच्या ठिकाणी तसं मला आपल्याला सांगितलं. आपल्याला जन्म नसताना आपण देहाची तादात्म्य करून स्वतःला जन्म मानतो. आपल्याला मरण नसताना आणि आपण शरीराचं जे मरण आहे ते आपल्यावर घेतो, असं आपलं चाललंय. पुढीला ती ओढी आपुलिया माथा घिजे तरी कान जाती जे धनुर्धरा. भागवतानं हे एक मोठे उत्कृष्ट थामिषं पुररंजन बलिनो ये निरामिषा तदामिषं परित्यज्य. काय असे टिटव्याची फळी चालली. त्यापैकी एका टिटव्याला, टिटवा लहानसा प्राणी आहे, त्या टिटव्याला खाली मांसाचा तुकडा दिसला. त्याचं खाद्य असते. दिसल्याबरोबर तो खाली आला आणि तोंडात चोचीत धरला. त्याने चोचीत तो तुकडा धरल्याबरोबर बाकीचे जे त्याचे स्नेही होते ते शत्रू झाले. म्हणजे एकाच जागे करता इलेक्शनला उभे राहिली. विठ्ठल मोठे मोठी स्नेहाचं शत्रू इतकं रूपांतर व्हायला काही फारसं लागत नाही. ते त्याच्या तोंडात तुकडा आल्याबरोबर जवळचे जे होते ना ते त्याला टोचू लागले. तो इकडून तिकडं गेला, तोच आहे. तिकडून तिकडं गेला, तोच आहे. तो टिटवा होता पण शहाणा होता. त्याने विचार केला की मी इकडून तिकडे आलो तरी उठ माझ्या मागे, इकडून तिकडे गेलो असं काय झालं माझ्यामध्ये? तो म्हणला मासाचा तुकडा तोंडात धरला त्यामुळे आलाय सगळे, द्या टाकून व्हा मोकळे. तर आमिषं परित्यज्य त्यांचं टाकून दिलं आणि जाऊन बसला. मग काय झालं? ज्याने तो तोंडात धरला त्याच्या मागे लागली. मासाचा तुकडा आहे ना, लागली माग. तसं शरीर आहे तर सगळं त्याचंच बनलेलं आहे. हा देह नाशिवंत असा हा जन्मणारा मरणारा क्षय पावणारा असल्या तरीचा हा देह हे शरीर आपण आपलं समजतो आपलं रूप म्हणून. म्हणून शरीराच्या जन्माबरोबर आपण जन्माला आलो. शरीराच्या मृत्यू बरोबर उत्क्रामंतम स्थितम वाति भुंजानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा. देहाचे मोठके उभे आणि चेतना ती थुपलभे ती चळवळीचे निलोभे आला म्हणती. मरत पडलंय वाटलं गेला म्हणून. इतक्यात जरा तो खोकला आहे गेला नाही म्हणतात आहे. पुढे कुठे गेला होता? बर त्याच्या चळवळ थांबली म्हणजे मेला. रुख डोलत देखावा तरी वारा वाचत मानावा रुख नसे तेच पांडवा नाही तो गा. सांगायचा भाग आपल्याला असा. शरीर जे आहे या शरीराचे गुणधर्म तो आपल्या ठिकाणी मानतो, कारण शरीर मी असं जाणार. त्याला कारण काय? अज्ञानमे वास्ते हि मूल कारण तद्धानमे वात्र विदो विजीयते विद्यैव तन्नास विधो पटीयसी न कर्म तज्जम स विरोधमीरितम. रामगीतेमध्ये म्हणजे उत्कृष्ट सांगितलं रामान. आपण जे तादात्म्य घेतो हे भ्रांती जे तादात्म्य अज्ञानानं निर्माण झालेलं आहे. वास्तविक तो सम म्हणतो मी कृष्ण स्थूल गौर श्याम समजतो, पण हे देहा ते देहधर्म कानानुका बहिरा परम हे इंद्रिय धर्म इंद्रियांचे. बघतो डोळा पण म्हणतो मी बघितलं. ऐकतात कान म्हणतो मी ऐकलं. असे हे जे शरीराच्याकडनं होणाऱ्या क्रिया आहेत त्याचं कर्तृत्व आपल्याकडे घेतो आणि त्याचं कारण आपण आपल्याला कोण आहे समजत. म्हणून मोठा उत्कृष्ट श्लोक आहे. मला आपल्याला सांगायला वेळ नाही पण आपण वाचा. भगवान म्हणतात न रूपमस्ते तथोपलभ्यते
नांतो न जीर्ण च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढ मूलम असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. अर्जुना, हा जो संसार आहे मोठा आहे. ब्रह्मादि का भार ब्रह्मदेवादी काही संसारातलेच आहे. जन्म मृत्यूना ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तीन अर्जुन. तेव्हा ब्रह्मलोकापर्यंत वरती ज्याच्या फांद्या गेल्या तरुतृण काष्ट लोहलोष्ट हे पर्यंत खालच्या फांद्या असा हा संसार. पण न रूपमस्ते तथोपलभ्यते नांतो न जीर्ण च संप्रतिष्ठा. मला एवढ्या करता सांगत आहे. आपल्या ज्ञानासाठी नवता हा थाबला किरटी आत्मज्ञानाचे लोटी खांडे निघा. एकच उपाय. आपल्याला एक दृष्टांत सांगायचा आणि हा भाग असायचा. दोन पांथस्थ एका धर्मशाळेमध्ये संध्याकाळच्या वेळेला एकमेकाला भेटले. त्याच्यातला एक यात्रा करून आला होता, दुसरा यात्रेला निघाला होता. दोघांची गाठ पडली, दशम्या बिस्म्या खाल्ल्या, दोघांनी हातून घातली. दुर्दैवानं त्यापैकी एकाच्या ती जी धर्मशाळा होती ती स्मशानाजवळ होती. हे दोघं तिथे पलीकडे होता आणून पडलेला, पण यांना काही कल्पना नाही. गप्पा, तुम्ही कुठून आलात, काय आलात, काय चाललात, होता होता विषय निघाला भूताचा. जो निघून येतो जवळ स्मशान, दोघ जण विषय भूताचा. एक सांगू लागला, काय नाही हो, भूत बित सगळं खोट आहे. दुसरा म्हणला, नाही आमच्या गावात निघायच्या वेळेला गावाच्या आमच्या बाईला झपाटली होती. तो म्हणला, खोट आहे हो, एक सगळं बात आहे. तू म्हणत होता बात आहे, त्यालाच मातमूत होतो. खरं त्याच्या मनामध्ये होतं काहीतरी आहे म्हणून, पण तोंडाला नाही म्हणत होता. अशा गप्पा चालल्या असताना जो नाही म्हणत होता त्याला झोप लागली. आणि असा नियम आहे की जागत वासिजे जेणे ध्याने भावना भाविजे डोळा लागत ठेवो देखिजे त्याची स्वप्नी. त्याला त्याचा डोळा लागला आणि त्याला भूत दिसलं, त्याच्या छातीवर येऊन बसलं आणि तो ओरडायला लागला इतक्या मोठ्यांदा की जो जवळचा होता तो घ्यायला. जो जवळचा होता ना, जो घ्यायलेला, तो ब्रह्मदेवाने अक्कल वाटली त्यावेळेला गैरहजरजी त्यातला वर्गातला. काही डोकंच नाही त्याला. तो म्हणला, आत्ता होता हा चांगला बोलत होता, इतक्यात ओरडायला लागला, याला वाद झाला असला पाहिजे. त्यांनी निदान केलं वाद, आणि म्हणून हात मारल्या त्याने. झोपेत गाढ स्वप्न पडलेलं. हा कशाचा जागा होतोय. पूर्वीचे लोक काही मात्रा बित्रा असत ते काही उगावून ते चाटवली वगैरे, पण हा अगदीच झोपाया. रडू लागला. म्हणला, काय करावं. म्हणला, आत्ताच नुकती ओळख झाली होती, बरं झालं असतं सोबती वगैरे वगैरे. हा जो रडायला लागला मोठ्यांदा, त्याचा ऐकून एक पलीकडे मनुष्य आधी पडलेला होता. नाही आधी त्याच्या अंतःकरणामध्ये की दोघं जण बोलत होते, त्यांच्या रडायला काय लागले. आला का म्हणला, रडता का तुम्ही, ओरडता काय. म्हणजे म्हणला, चांगलाच नाही होता, नुकतीच ओळख झाली होती आमची, बरं झालं असतं वगैरे वगैरे. तो म्हणला, झालं का. मी म्हणला, बघा ना, वाद झाला ना त्याला. तो म्हणला, अजून दशम्या खाल्लेल्या हात सुद्धा यांचे ओली असतील, इतक्यात वाद होईल कसा याला. बरं, वातातलं ओरडणं वेगळं असतं, झोपेत जो घ्यायला त्याचं ओरडणं वेगळं असतं. त्याला डोकं होतं, हा बिन डोक्याचा, त्याला काय कळणार. तो म्हणा, मग तुम्ही काय केलं. काय म्हणजे मला हात मारल्या, तोंडाला हे लावलं, काही उपयोग झाला नाही. म्हणा, तो म्हणला, माझ्याजवळ काळ हारणी मात्र आहे, काळाच्या तोंडात गेलं तरी सुद्धा काढून आणेल अशी मात्र आहे. बाबा म्हणलं, तुम्हाला देवाने झाडलं बा. त्यांनी काही केलं नाही. त्यांनी विचार केला की आज झोपाळ्या आहे, अंगाला गाव लागून सुद्धा जागा होत नाही, तेव्हा हात मारून काही उपयोग ना, मग याला फटाका उडवला पाहिजे. त्याने हात सैल केला, असा सगळ्यावरती एक धडकवली तोंडात. तो का म्हणला, रडता का म्हणून. ज्ञानोबांची ओवी आहे, स्वप्नी जया भया ओखदचे ओची धनंजया ते अज्ञान मूला जया ज्ञानची खडग.